नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे पुन्हा नवीन एका इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये। मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण राज्य सरकारकडून आपल्या रेशन कार्ड धारकांना म्हणजे महाराष्ट्रातील महिला रेशन कार्ड धारकांना वर्षाला एक साडी मिळते। आता ही साडी कोणत्या रेशन कार्ड धारकांना मिळणार आहे किंवा ही साडी जर मिळत नसेल तर तुम्ही तक्रार कुठे करू शकता, या संदर्भात संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। चॅनलवरती जर नवीन असाल तर कृपा करा, चॅनल सबस्क्राइब करा। अशाच महत्त्वपूर्ण व्हिडिओ या चॅनलवरती येत असतात। चला तर रेशन कार्ड धारकांना मिळणारी साडी आणि न मिळणाऱ्या साड्यांविषयीची तक्रार या विषयासाठी संदर्भात व्हिडिओला आपण सुरुवात करूया। तर मित्रांनो, राज्य सरकारकडून महिला रेशन कार्ड धारक जे असतात त्या महिला रेशन कार्ड धारकांना एक साडी दिली जाते। काही महिलांना किंवा काही रेशन कार्ड धारकांना हे सुद्धा माहीत नाही की आपल्या वाट्याची एक साडी राज्य सरकार आपल्याला दरवर्षी देते। आपल्याला फक्त एवढंच माहिती आहे की आपण काय करतो, रेशनच्या दुकानात जातो, धान्य घेतो आणि घरी येतो, परंतु आपल्याला वर्षाला एक साडी सुद्धा येते हे मात्र माहीत नाही आहे। परंतु आपल्याला हेही माहीत पाहिजे की कोणत्या रेशन कार्ड धारकांना ही साडी मिळते, आपल्याला या संदर्भात माहिती आहे किंवा नाही। तर राज्य सरकारचा एक शासन निर्णय आहे। हे बघा, या शासन निर्णयानुसार आपल्याला एक साडी वर्षाला मिळते। या संदर्भात संपूर्ण माहिती या शासन निर्णयामध्ये दिलेली आहे। मी आपल्या टेलिग्राम चॅनलवरती शासन निर्णय शेअर करतो। तुम्ही जर आत्तापर्यंत जर चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल किंवा जॉईन झालं नसेल तर जॉईन होऊन घ्या, कारण सर्व अपडेट आपण त्या टेलिग्राम चॅनलवरती देत असतो। मी डिस्क्रिप्शनमध्ये टेलिग्रामची लिंक दिली आहे, त्या चॅनलच्या लिंकवरती आपण क्लिक करून आमच्याशी जॉईन होऊ शकता। तर मित्रांनो, शासनाने देत असलेल्या साडी संदर्भात आपल्याला माहिती मिळाली परंतु आपल्याला मिळत नाही, आपल्यापर्यंत ती साडी येत नाही, तर अशा वेळेस आपण तक्रार कुठे करू शकतो या संदर्भात संपूर्ण माहिती राज्य सरकारने शासनाच्या अधिकृत वेबसाईटवरती जाहीर केलेले। तर चला आता नेमकं कोठे तक्रार करू शकतो, कशा पद्धतीने तक्रार करू शकतो ते पाहूया। मित्रांनो, राज्याच्या महासंवाद या अधिकृत वेबसाईटवरती अंत्योदय शिधापत्रिका धारकांना किंवा कुटुंबातील माता भगिनींना सन्मानासाठी एक साडी दिली जाते आणि या साडी संदर्भात संपूर्ण माहिती या ठिकाणी दिले। तर या ठिकाणी असं म्हटले आहे की अंत्योदय शिधापत्रिका धारकांना कुटुंबातील माता भगिनींच्या सन्मानासाठी प्रत्येक कुटुंबाला दरवर्षी एक साडी दिली जाते आणि या साडीच्या योजनेला सुरुवातसुद्धा झालेली आहे। परंतु काही साड्या ह्या फाटलेल्या आहेत किंवा खराब आहेत अशा संदर्भात तक्रारी आलेल्या आहेत। किंवा जर समजा तुम्हाला तुमच्या वाट्याची साडी तुम्हाला जर मिळत नसेल तर तुम्हाला त्या संदर्भात तक्रार करता येणार आहे। कशा पद्धतीने तक्रार करता येणार आहे तर तुम्हाला मेलसुद्धा टाकून तुम्हाला ही तक्रार करता येणार आहे। तर इथे मेल ID दिलेला आहे info@mspc.org.in या अधिकृत वेबसाईटवरती तुम्ही तक्रार करू शकता। याच मेलवरती तुम्हाला साडी मिळत नाही या संदर्भात सुद्धा तक्रार करू शकता। किंवा तुमच्या कार्यालयीन वेळामध्ये म्हणजे 9:15 वाजेपासून ते संध्याकाळी 6:15 तुम्ही इथे जो दिलेला मोबाईल नंबर आहे 022 27 70 36 12 या मोबाईलवरती तुम्ही फोन करून तुमची तक्रार नोंदवू शकता किंवा फोन करून तक्रार सांगू शकता। किंवा तुम्हाला जर साडी मिळत नसेल, तुम्ही अंत्योदय रेशन कार्ड धारक जर असाल आणि तुम्हाला साडी मिळत नसेल तर तुम्ही या ठिकाणी तक्रार करू शकता। तर या संदर्भात आणखी सुद्धा एक सविस्तरपणे असं सांगितलेलं आहे की 11 मार्च 2024 पर्यंत महामंडळाने सार्वजनिक वितरण व्यवस्थेतील तालुका स्तरावरील गोडाऊनपर्यंत या साड्या 100% पर्यंत पुरवण्यासंदर्भात सांगितलेलं आहे। सार्वजनिक वितरण व्यवस्थेकडून आजपर्यंत 13,17,000 साड्यांचे वितरण पूर्ण केलेले आहे। शिल्लक साड्यांचे त्वरित वितरण करण्याबाबत शासनाने सर्व विभागांना सूचना केलेल्या आहेत। परंतु राज्यामध्ये काही दुकानामध्ये खराब साड्या होत्या, फाटलेल्या साड्या होत्या, त्यामुळे नागरिकांच्या तक्रारी होत होत्या आणि या तक्रारीचे निवारण करण्यासाठी जिल्ह्यातील सर्वच नागरिक किंवा राज्यातील सर्वच नागरिक महामंडळाने प्रत्येक जिल्ह्यामध्ये आपले अधिकारी पाठवून त्या साड्यांचा दर्जा किंवा पाठपुरा करण्यासंदर्भात अहवाल मागवलेला आहे। परंतु जर या योजनेचा लाभ मिळत नसेल किंवा जर
तुम्हाला तक्रार लगेच करायची असेल तर या ठिकाणी दिलेल्या मोबाईल नंबरवरती आणि ईमेलवरती तुम्ही संपर्क साधून तुमची तक्रार करू शकता। तर मित्रांनो, अशा पद्धतीने इम्पॉर्टंट माहिती होती आणि ही इम्पॉर्टंट माहिती तुमच्यासमोर देण्याचा प्रयत्न केलेला आहे। संपूर्ण महाराष्ट्रामध्ये ही व्हिडिओ पाठवण्यासाठी सहकार्य करा। नवीन व्हिडिओसाठी जय हिंद, जय महाराष्ट्र।